चेतन वडनेरे हे मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध अभिनेता आहेत, ज्यांचे पूर्ण नाव चेतन डी. वडनेरे आहे. त्यांना जेटू आणि शशांक अशी टोपणनावे आहेत. जेटू हे कदाचित त्यांच्या बालपणातील खेळकर आणि वेगवान स्वभावामुळे दिले गेले असेल, तर शशांक हे त्यांच्या एका प्रसिद्ध भूमिकेशी निगडीत आहे. ठिपक्यांची रंगोली या मालिकेत त्यांनी शशांक खडूस काळीतकर ही भूमिका साकारली होती, जी घराघरात पोहोचली आणि लोकांनी त्यांना शशांक म्हणून ओळखू लागले. ही टोपणनावे त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील विविध पैलू दर्शवतात, ज्यात जेटू ऊर्जा आणि उत्साहाचे प्रतीक आहे, तर शशांक शांतता आणि गंभीर व्यक्तिमत्व दाखवते. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये त्यांची लोकप्रियता आणखी वाढली आहे आणि अनेकदा सोशल मीडियावर त्यांना या नावांनी संबोधले जाते. त्यांचा जन्म 1 फेब्रुवारी 1990 रोजी गुरुवारी झाला आहे, जो एक विशेष दिवस मानला जातो, कारण फेब्रुवारी हा प्रेम आणि नवीन सुरुवातींचा महिना म्हणून ओळखला जातो. त्यांचा जन्मदिवस नेहमीच कुटुंब आणि मित्रांसोबत मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. केक कापणे, पार्टी आणि भेटवस्तूंचा समावेश असतो, त्यामुळे त्यांचे वर्ष नेहमी सकारात्मकतेने सुरू होते. सध्या ऑक्टोबर 2025 पर्यंत त्यांचे वय 35 वर्षे आहे, जे एक प्रौढ आणि अनुभवी वय आहे. ते आपल्या करिअरमध्ये शिखर गाठत आहेत आणि वैयक्तिक जीवनात स्थिरता प्राप्त करत आहेत, जसे की लग्न आणि कुटुंब वाढवण्याच्या योजना. हे वय त्यांना अधिक जबाबदाऱ्या आणि यश मिळवण्यासाठी प्रेरित करते आणि ते फिटनेस व मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करतात. त्यांची वैवाहिक स्थिती विवाहित आहे. त्यांनी अभिनेत्री ऋजुता धारप यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. ऋजुता 2018 पासून त्यांची गर्लफ्रेंड होती. हे नाते प्रेम, विश्वास आणि समजुतीवर आधारित आहे. ते एकमेकांना करिअरमध्ये समर्थन देतात आणि सोशल मीडियावर एकत्र फोटो शेअर करतात, ज्यामुळे चाहत्यांना त्यांच्या जोडीची प्रशंसा होते. त्यांचे लग्न 22 एप्रिल 2024 रोजी झाले, जो वसंत ऋतूतील एक सुंदर दिवस होता. लग्नात पारंपरिक मराठी विधी जसे मंगलाष्टक, 7 फेरे आणि हळदी समारंभ झाले. हे लग्न एक ग्रँड इव्हेंट होते, ज्यात इंडस्ट्रीतील मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. लग्नानंतर ते एक सुखी जोडपे म्हणून जीवन जगत आहेत आणि भविष्यात अपत्यांच्या योजनाही असतील. चेतन यांनी इन्स्टाग्रामवर 98,000 अधिक फॉलोअर्स पूर्ण केले आहेत, जे त्यांच्या लोकप्रियतेचे प्रमाण आहे. ते नियमितपणे फोटो, रील्स आणि अपडेट्स शेअर करतात, ज्यात त्यांच्या शूटिंगचे, प्रवासाचे आणि वैयक्तिक जीवनाचे क्षण असतात. त्यामुळे ते चाहत्यांशी जोडलेले राहतात आणि ब्रँड प्रमोशनद्वारे अतिरिक्त कमाईही करतात. त्यांची शैक्षणिक पात्रता मास्टर्स इन आर्ट्स असून त्यांनी JDC बायटको इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, नाशिक येथून शिक्षण घेतले आहे. शाळेत असतानाच ते नाटकांमध्ये भाग घेत असत. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्यामुळे त्यांची अभिनयातील आवड वाढली. चेतन यांच्या यशामागे त्यांच्या पालकांचा मोठा हात आहे. वडिलांचे नाव दत्तू श्रीधर वडनेरे, तर आई घरगुती जबाबदाऱ्या सांभाळतात. बहीण सुजाता वडनेरे ही त्यांची जवळची साथीदार आहे. कुटुंब एकत्र दिवाळी, गणेशोत्सव आणि इतर सण साजरे करते. पारंपरिक पदार्थ बनवतात आणि आनंदाने वेळ घालवतात. त्यांचे जन्मस्थान नाशिक, महाराष्ट्र आहे, जे एक ऐतिहासिक आणि धार्मिक शहर आहे. गोदावरी नदी, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि द्राक्षांच्या बागांसाठी प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणीच त्यांचे बालपण गेले. शाळा, मित्र आणि नाट्यस्पर्धा यांमुळे त्यांची कलात्मक वृत्ती वाढली. नंतर अभिनयाची आवड जोपासण्यासाठी ते मुंबईला गेले. ऑडिशन्स, छोट्या भूमिका आणि संघर्षाच्या काळातून ते पुढे आले. पत्नी ऋजुता धारप या देखील अभिनेत्री आहेत आणि दोघे एकत्र विविध इव्हेंट्समध्ये, अवॉर्ड शोज आणि प्रमोशन्समध्ये दिसतात. त्यांचा आवडता रंग नारिंगी आणि निळा आहे. नारिंगी ऊर्जा, उत्साह आणि सूर्योदयाचे प्रतीक आहे, तर निळा शांतता, आकाश आणि विश्वास दर्शवतो. चेतनचा पहिला टीव्ही सिरियल होता लेक माझी लाडकी 2016, ज्यात त्यांनी सिद्धांत सुभेदार ही भूमिका साकारली. ही स्टार प्रवाहावरील कौटुंबिक ड्रामा मालिका होती. यानंतर त्यांनी फुलपाखरू झी युवामध्ये भूमिका केली आणि तरुण प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाले. 2019 मध्ये ते अल्टीपाल्टी सुमधित कळती या झी मराठीवरील मालिकेत दिसले, ज्यात त्यांनी अलंकार ही कॉमेडी ड्रामा भूमिका साकारली. त्यांच्या विरुद्ध अभिनेत्री शिवानी बावकर होत्या. त्यांची प्रसिद्ध मालिका ठिपक्यांची रंगोली 2021 होती, ज्यात त्यांनी शशांक खडूस कणितकर ही मुख्य भूमिका साकारली. त्यांच्या समोर होती अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर आणि या मालिकेने त्यांना घराघरात प्रसिद्ध केलं. 2022 मध्ये त्यांना बेस्ट जोडी अवॉर्ड मिळाला, बिग मराठी एंटरटेनमेंट अवॉर्ड्स. 2020 मध्ये त्यांनी काय घडलं त्या रात्री या क्राईम थ्रिलर मालिकेत कुलदीप ही निगेटिव्ह भूमिका केली, जी त्यांच्या अभिनयातील वैविध्य दाखवते. ते आता हो दे धिंगाणा 2022 आणि मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 2023 सारख्या रिॲलिटी शोजमध्येही दिसले. तसेच ते बिग बॉस मराठी सीझन 1 आणि सध्या सीझन 5 मध्येही स्पर्धक आहेत. त्यांचा पगार अंदाजे 17,000 रुपये प्रति एपिसोड आहे. छंद म्हणून त्यांना फोटोग्राफी आणि प्रवास आवडतो. ते एक कुशल फोटोग्राफर आहेत. निसर्ग, लोक आणि शहरांची छायाचित्र घेतात. ते भारतातील तसेच परदेशातील ठिकाणं एक्सप्लोर करतात, जसे शिमला आणि जयपूर, जी त्यांची आवडती पर्यटनस्थळे आहेत.
ते धर्माने हिंदू आहेत आणि गणेशोत्सव, दिवाळी, नवरात्री यासारखे सण आनंदाने साजरे करतात. त्यांची उंची 5 फूट 9 इंच 175 सेमी असून वजन 65 किलो आहे. ते फिटनेससाठी नियमित व्यायाम, योग आणि योग्य आहार पाळतात. त्यांची निव्वळ संपत्ती अंदाजे 70 ते 80 लाख रुपये आहे, ज्यात त्यांचे घर, कार आणि ब्रँड एंडॉर्समेंटचा समावेश आहे. ते भविष्यात चित्रपटसृष्टीत प्रवेश किंवा बिझनेस करण्याची योजना आखत आहेत. एकंदरीत पाहता चेतन वडनेरे हे केवळ अभिनेता नाहीत, तर एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहेत, ज्यांनी नाशिकच्या छोट्या शहरातून मुंबईच्या ग्लॅमर वर्ल्डपर्यंत प्रवास केला. संघर्ष, मेहनत आणि चिकाटी यांच्या जोरावर त्यांनी यश मिळवलं आणि आज लाखो चाहत्यांच्या मनात आपली ओळख निर्माण केली आहे.